पार्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. पलूसचे ग्रामदैवत श्री धोंडीराज महाराज यात्रेस प्रारंभ. दर्शनासाठी भाविकांची रीघ. पलूस येथील धोंडीराज महाराज मंदिरात पहाटेपासून गर्दी झाली होती. पलूसचे ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पलूस येथील श्री समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज यात्रेस आजपासून सुरुवात झाली. पहाटे 5 वाजल्यापासूनच मंदिरात गर्दी झाली होती. यात्रेसाठी विविध स्टॉल्स दाखल झाले आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मंदिर व मठ परिसर सुशोभित केला आहे. सर्वत्र अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. पलूस परिसरातील गावांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे. विविध खेळणी, स्टॉल्स यांनी परिसर गजबजलेला आहे. श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष भिवाजी पाटील आदींसह कार्यकर्ते यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात्रेनिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आहेत. यात्रेच्या निमित्ताने विविध संस्था, भाविक यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. ट्रस्टच्या वतीनं महाप्रसाद वाटप पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. श्रींची भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम संपन्न झाले. पलूस नगर परिषद व ट्रस्टच्या वतीनं आयोजित या यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. आरती, महानैवेद्य आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले. पलूसचे श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे मंदिर व गादी मठ आहे. हे पलूस वासियांचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदैवत आहे. परिसरातील पैपावणे पलूसकडे येत आहेत. सर्व पथक यात्रा शांततेत सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस स्टेशन, पलूस नगर परिषद, श्री समर्थ धोंडीराज महाराज ट्रस्ट यांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस मोठे पाळणे सज्ज झालेले आहे.